आयुष्यात काहीही वेगळं आणि नाविन्यपूर्ण करायचं असेल तर एका खंबीर साथीची आवश्यकता असते आणि जेव्हा ती खंबीर साथ आपल्याला लाभते तेव्हा यशाचा मार्ग सोपा होतो. अगदी असंच काहीसं घडलं वीणा दळवी यांच्या आयुष्यात. मनामध्ये असलेला कमालीचा आत्मविश्वास, तसेच माहेर आणि सासरकडून मिळालेली कौतुकाची थाप आणि नवऱ्यानं दिलेली खंबीर साथ यामुळेच वीणा दळवी आपले नाव संगीत क्षेत्रात ठसवू शकल्या. अनेक यशस्वी गायकांसोबत वीणा दळवी यांचे नाव शास्त्रीय गायनासाठी आवर्जून घेतले जाते. आपलं ज्ञान आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता त्यांनी श्री राधाकृष्ण संगीत साधना नावाची शास्त्रीय संगीताचे धडे देणारी संस्था पती हेमंत दळवी यांच्या माध्यमातून काढली. सावंतवाडीतील नामवंत हार्मोनियम वादक निलेश मेस्त्री यांच्याकडे 2012 मध्ये संगीत विशारद होऊन त्यांनी पुढील शिक्षण जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक कैलासवासी पंडित दिनकर पणशीकर यांच्याकडून घेतले. आपला संसार सांभाळून अनेकांना संगीत शिक्षण देण्यासाठी त्या कायमच प्रयत्नशील राहिल्या. अनेक स्पर्धांचे आयोजन करताना सिंधुदुर्गात प्रथमच शास्त्रीय ख्याल गायन स्पर्धेचे आयोजन करत ती यशस्वी केली. नाट्य क्षेत्रात योगदान देताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून साकारलेल्या संगीत गोकुळचा चोर या नाटकाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सौ वीणा दळवी यांचे अनेक विद्यार्थी आज संगीत क्षेत्रात चमकताना दिसत आहेत. त्यांनी घडवलेल्या 10 वर्षाचा कुमार सोहम साळगावकर याला राष्ट्रीय बालश्री कलाकार पुरस्काराने सन्मानितही केले गेले. चेहऱ्यावर प्रसन्नता, गायनात सुरेलता, वागण्यात शालीनता असणाऱ्या यशस्वी गायिका सौ वीणा दळवी संगीत क्षेत्रात योगदान देताना मात्र भजन क्षेत्राला दिशाहीन करणाऱ्या बुवांना कळकळीची विनंती करताना म्हणतात, माणसाने वेळेसोबत चालावेत, काळाप्रमाणे बदलावे, परंतु काहीही झाले तरी आपल्या संस्कृतीला आणि संस्कारांना शेवटपर्यंत स्वतःसोबत ठेवावेत. शास्त्रीय गायनासाठी कार्य करणाऱ्या आणि भजन संस्कृतीवर श्रद्धा ठेवत जगणाऱ्या सौ वीणा दळवी यांना प्रहारचा मानाचा मुजरा. नमस्कार. प्रहार कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सिंधुदुर्ग कलेचा आगर. इथे अनेक लोककला गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात. खरं तर संगीत, संस्कृती, ऐतिहासिक, आध्यात्मिक अशा वेगवेगळ्या शाखावर आमचा सिंधुदुर्ग गुण्यागोविंदाने नांदताना दिसतो. भजन आणि दशावतार या व्यतिरिक्त अनेक लोककला आहेत, ज्या लोककला इथे आपल्याला आजही बघायला मिळतात आणि विशेषतः दशावतार आणि भजन ही जनमानसात लोकप्रिय असलेल्या लोककला आहेत. मग अशाच भजनाच्या माध्यमातून संगीताची आराधना करत असताना अनेक संगीतकार या भूमीवर आहेत आणि अशाच एका महिला संगीतकाराला आपण भेटणार आहोत, ज्यांनी शास्त्रीय संगीतामध्ये आपली एक नाविन्यपूर्ण ओळख केलेली आहे. अर्थात या ज्या महिला आहेत त्यांचं नाव आहे वीणा दळवी. अगदी 20 वर्ष त्या या शास्त्रीय संगीताबरोबर त्यांचं सौख्य जमलेलं आहे. नावातच वीणा आहे आणि संगीत म्हटलं की वीणेला पर्याय नसतो. वीणा वादिनी सरस्वती मातेला या ठिकाणी वंदन करून मी मॅडमचं या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मॅडम, आपलं प्रहारच्या मुलाखत सत्रात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सर्वप्रथम प्रहार डिजिटल आणि तुमचं सगळं म्हणजे तुमची टीम आहे तर त्यांचे मी खूप खूप आभार मानते, कारण या खुर्चीवर मला बसण्याचा मान तुम्ही दिलात आणि या खुर्चीवर दिग्गज येऊन आपले म्हणजे कला सादर करून गेले. तर मला तुम्ही या खुर्चीवरून बसण्याचा मान दिलात तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आणि मला माहिती नाही की मग ह्या खुर्चीवर बसण्याची माझी योग्यता आहे की नाही, तर तुमचे आभार मानते. धन्यवाद मॅडम. खरं तर जे जे कला क्षेत्राशी संबंधित आहे असे अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत. अनेक लोकांनी आपले अभिप्राय भजनाच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून किंवा जे काही समाजामध्ये आज चाललेलं आहे त्याच्या माध्यमातून रोखठोक प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. आणि आज आम्हाला तुमच्याकडून काही अपेक्षा आहे की नेमकं भजन म्हणजे काय, शास्त्रीय संगीत म्हणजे काय. आणि या ठिकाणी या मुलाखतीचं विशेष सांगेन मी
की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे आषाढी कार्तिकीला ज्या बुवानी सगळ्यात पहिलं पुष्प गुंफलं मुलाखतीचे ते भजनरत्न सन्माननीय भालचंद्र केळुसकर बुवा या ठिकाणी हार्मोनियम वादक म्हणून आपल्याला दिसतील आणि माझ्या डाव्या बाजूला त्यांच्याच भजनामध्ये ज्यांनी सातत्याने या कलेची आराधना केली ते राजेश पावसकर हे तबला वादनासाठी या ठिकाणी आपल्याला मिळतील. थोडक्यात आजची जी मुलाखत आहे ती मैफिलवाजा मुलाखत आहे आणि त्यामुळे एक वेगळा मुलाखत करण्याचा प्रयत्न प्रहारच्या माध्यमातून आज होतोय. आणि विशेष म्हणजे या तिन्ही मान्यवरांचं मी पुन्हा एकदा प्रहारच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि रीतिरिवाजाप्रमाणे प्रार्थना घेऊन आपण मुलाखतीला प्रारंभ करणार आहोत. अधिष्ठाता कलेचा आराध्य म्हणून आपण गजानन बाप्पाला नेहमीच साकडं घालतो आणि मॅडमने सुद्धा गजाननाची प्रार्थना घेऊन या ठिकाणी मुलाखतीला प्रारंभ केलेला आहे. अर्थात आपण महिला आहात आणि या ठिकाणी अगोदर एक महिला मुलाखत देऊन गेलेली आहे, आपण दुसऱ्या महिला आहात. त्यामुळे माझा पहिला प्रश्न असा असेल की महिला असून सुद्धा संगीताबरोबर नातं जोडणं ठीक आहे, पण महिला असून सुद्धा याच्याकडे कसे काय तुम्ही ओढले गेलात संगीतामध्ये? खरं तर सांगायचं तर माझ्या मागे बॅकग्राऊंड काहीच नाही. तर माझ्या माहेरी सातेरी मंदिर देवस्थानचे माझे मानकरी आहेत पप्पा. तर मंदिरमध्ये असे धार्मिक कार्यक्रम भरपूर चालायचे. तर वडिलांना वाटायचं कुठेतरी की माझ्या पण म्हणजे 4 मुलांमध्ये 4 भावंडांमध्ये 4 मुलांमध्ये एक कोणतरी शिकावं असं. ज्या मुलींना असं नाही पण मुलांमध्ये कोणतरी शिकावं असं त्यांना वाटत होतं. तर त्यांनी मला छोट्या भावाला घेऊन जा शिकायला असं सांगितलं. तर मी त्याला घेऊन वराडकर सर म्हणून होते वेंगुर्ल्यामध्ये, तर त्यांच्याकडे जायची सायकल आम्ही दोघे जायचो. तर तिथे जाऊन म्हणजे बऱ्यापैकी अशी आवड निर्माण झाली. म्हणजे त्याला शिकवायचे, मी बाहेर थांबलेली असायची, सारखं कानावर पडत राहायचं. आणि त्यात करून माझे पप्पा गगनगिरी महाराज तिकडे गगनवाड्याला जात होते. त्यांचे शिष्य सावंत महाराज वेंगुर्ल्यात राहायचे. पप्पांची आणि त्यांची ओळख झाली गगनवाड्यात आणि नंतर म्हणजे कुठे राहता वगैरे सगळं काही झालं. आणि आमच्या घरी आले एकदा आणि ते म्हणायला लागले की तुमच्याकडे आरती नाही, काही नाही. मग त्याच्यावरून आलं असं की माझा मुलगा जातोय वगैरे हे सगळं आलं. आणि ते म्हणाले की मग हिला का शिकवत नाही असं झालं. तर मला आवड होतीच. पहिले वराडकर सर होते ते पण बोलले होते की तू पण शिक आता माझ्याकडे असं. कारण त्यांची मी खरंच लाडकी होती, माझ्या भावापेक्षा त्यांची लाडकी होती. कारण तो जायचा क्लासला पण तो काहीच करायचा नाही असं. आणि घरी येऊन मी त्याची प्रॅक्टिस वगैरे करत राहायची पण तो काही करायचा नाही. मग ते माझ्यावर त्यांचा खूप जीव होता पहिल्यापासून असं. आणि ते त्यांचे आजारी असल्यामुळे त्यांचे म्हणजे असं म्हणजे त्यांचे जे औषध गोळ्या वगैरे कधीतरी मी आणायचे, आवडीने आणायचे, मला ते आवडायचं असं. तर त्यातून मला ती आवड निर्माण झाली. आणि सावंत महाराज एकदा घरी आले आणि ते बोलले की तुला गाणं शिकायचं आहे का? तर मी म्हटलं हो, पण पप्पा काही शिकायला देतील असं वाटत नाही, आई पण नाही. कारण आईला शिवण क्लासला घालायचं होतं आणि पप्पांना मुलांना शिकवायचं होतं. म्हणजे ही काय शिकेल, सगळ्यात म्हणजे मीच होते आमच्याकडे 4 भावंडांमध्ये. असं झालं. त्यामुळे तो प्रवास सुरू होत गेला तिथून.
मग सावंत महाराजांनी आईला माझ्या सांगितलं, पप्पांना पण सांगितलं, त्यांची समजूत घातली. मग मला म्हणाले ती तरी ऐकायला, तसे ऐकलं नाही ते, तर घरात आरती सुरू कर, सकाळ संध्याकाळ आरती कर. असं 1-2 महिने झालं आणि नंतर हळूहळू पप्पा तयार होते. आत्या पण म्हणायची की, आत्या होती माझी, ती पण म्हणायची मुलीला काय शिकवायचं, त्यापेक्षा त्या मुलांना न शिकव, असं होतं. आणि तेव्हा वातावरण वगैरे असं काहीच नव्हतं, त्यामुळे त्यांचाही दोष असं म्हणणार नाही. पण आणि मी पण त्यात करून काय करणारी नव्हती, काय म्हणजे माहित नव्हतं त्यांना. नाही, खूपच सुंदर. म्हणजे घरामध्ये तसं वातावरण नसताना सुद्धा तुम्ही आज सिंधुदुर्गामध्ये जी क्रांती केला, विशेष करून शास्त्रीय संगीतामध्ये, ती खूपच वाखण्याजोगी होती. जरी वडिलांनी सुरुवातीला तुम्हाला नकार दिला, नंतर मात्र वडिलांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला पुढे जी काही संधी दिली ती खूप महत्वाची असते. आपण प्रत्येक ठिकाणी म्हणतो की यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते. आज 2-2 पुरुष तुमच्या मागे उभे होते. आणि त्यानंतर लग्नानंतरचा संगीताशी प्रवास कसा झाला? मला वाटलेलं की सगळं बंद होणार आता, आणि माझा जीव खूप गाण्यावर होता, कारण टीव्हीवर वगैरे प्रोग्राम बघायचे ना मी, तर माझे पप्पा सहज म्हणायचे की विना तू हे सहज गाऊ शकतेस असं, पण क्लासला जा वगैरे असं काहीतरी बोलले नव्हते. त्यामुळे मग गाण्यावर माझा खूप म्हणजे जीव होता. तेव्हा माझे सासरे मला म्हणाले की तुला मी पुढे शिकवणार. आणि इथे आल्यावर अगदी 15 दिवसातच मला वेंगुर्ला गोखले सरांकडे म्हणजे घेऊन गेले शिकायला, आणि स्वतः यायचे बसने, कारण मी वेंगुर्ला बाजार आणि माझं घर म्हणजे माहेरी असताना तितकंच माझं जग होतं, याच्या पलीकडे काहीच माहित नव्हतं. बसमध्ये कुठून चढायचं हे पण माहित नव्हतं, म्हणजे इथून माझी सुरुवात होती. त्यामुळे सासऱ्यांनी खूप मला सपोर्ट केला आणि मिस्टरांनी पण, म्हणजे दोन्ही फॅमिलीनी केला. तर नंतर ते सुरू झालं आणि पुढे प्रवास होत गेला. तुम्ही आता मगाशी म्हणता की गाण्यांवर तुमचं विशेष प्रेम होतं, मग हे गाण्यावरचं जे प्रेम आहे ते रसिकांच्या समोर येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे एखादं तुम्हाला आवडीचं असलेलं गीत रसिकांसाठी तुम्ही सादर करावं, जे तुम्हाला आवडते. हो हो, जे काय एक राग सादर करते. ठीक आहे.
मॅडम खरंच खूप सुंदर अप्रतिम सादरीकरण आणि दोन्ही ताकदीचे वादक तुमच्या बरोबर आहेत, त्यामुळे अजून त्याला खूप एक ज्याला उंची म्हणतो ती उंची मिळाली. आपण शास्त्रीय संगीत शिकला, त्याचे रियाज केला आणि मग तुम्हाला असं का वाटलं की बाबा मी जी कला घेतली ती इतरांना द्यावी आणि त्या माध्यमातून तुम्ही क्लास सुरू केला. आज तुमचे अनेक ठिकाणी क्लास आहेत, अनेक मुलं तुमची जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये चमकताना दिसत आहेत. मग हे स्पार्क कसं झालं की बाबा मला क्लास घालायचा आहे? तसं मी काही ठरवलं नव्हतं, ते सहजच होत गेलं. म्हणजे मुंगीर सर म्हणून आहेत, तर आजगावमध्ये क्लासेस पहिला मी घरी करत होते क्लासेस, पण ते काही वातावरण तिथे नव्हतं. मुलं यायची जायची, त्यात मला समाधान मिळत नव्हतं की जसं मला माझ्या गुरूंनी शिकवलं तसं मला इतरांना माझं ज्ञान द्यायचं होतं. मग ते मला आनंद जास्तीत जास्त शास्त्रीय संगीतातून मिळावा, तर आपण क्लासेस सुरू करायचे. म्हणजे मी मेस्त्री सरांचा क्लास बघितला, मेस्त्री सरांची, ते मी संगीत विशारद झाले, तर त्यांचा बघितला, मारिये सरांचा बघितला. त्यांची ती मुलं ते शिकवतायत, ते व्यवस्थित करतायत आणि प्रत्येक गुरूंच्या मुलांचं म्हणजे विद्यार्थ्यांचं मी नाव असं ऐकत होते. मलाही वाटलं की माझे विद्यार्थी असे पुढे जावेत आणि आपल्याकडे जे आहे ते इतरांना द्यायला पाहिजे. म्हणतात ना, जसं ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं, तसं म्हणजे विशारद जरी मी झाले असले तरी मला काहीच माहीत नव्हतं. जेव्हा म्हणजे शिकवायचं काय कसं काही माहीत नव्हतं. मी फक्त प्रयत्न करत गेले की असं करायचं तसं करायचं, बघून बघून शिकवायला लागले. आता तसं काही नाही, आता असं सहज वाटतं आपण देऊ शकतो. आणि माझे गुरु मिळाले ते खूप छान मिळाले, त्यांनी मला खूप सपोर्ट केला, म्हणजे वेळोवेळी मार्गदर्शन केलं. माझे मिस्टर नेहमी मला साथ करतात, त्यांनी पण वेगवेगळं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सपोर्ट केल्यामुळे मी पुढे जाऊ शकले. पुन्हा पुरुष आलाच. हो हो हो. म्हणजे प्रत्येक वेळी म्हणजे आपण कधी कधी म्हणतो की पुरुषांना निग्लेक्ट करतो की ते काही करू शकत नाही, पण असं काही नसतं. पुरुषाने जर मनात आणलं तर स्त्रीची शक्ती तो जगासमोर दाखवू शकतो. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुम्ही आहात. तुमच्या वडिलांनी तुम्हाला सपोर्ट केला, भावाने सपोर्ट केला आणि इथे आल्यानंतर सासरे आणि तुमचे जे पती आहेत त्यांनी सुद्धा मदत केला. मी प्रहारच्या वतीनं त्यांचेही आभार मानेन या ठिकाणी की त्यांनी जर तुम्हाला साथ दिली नसती तर कदाचित तुम्ही या मुलाखत सत्रात सहभागी सुद्धा झाला नसता. मला वाटलेलं की माझं शिक्षण तिथे थांबणार, पण ते सुरू झालं. नाही, खरंच खूप सुंदर. आपण अनेक मुलांना घडवलात, अनेक आपण शिष्य घडवलात, अनेक लोक तुमच्याकडे शिकायला येतात आणि प्रहारच्या माध्यमातून जो सुंदर गोड आवाज आपण ऐकतो तनया रेडकरचा, त्या सुद्धा तुमच्या शिष्या म्हणून होत्या. मला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तनया म्हणजे खूप चांगली मुलगी, गोड आणि म्हणजे वेळोवेळी रियाज करून येणारी. म्हणजे या आठवड्यात दिलं तर पुढचं ती पक्क करून यायची. काही दिवसच ती मिळाली. प्रत्येक कार्यक्रम अटेंड करणं, वेगवेगळ्या मुलांना मार्गदर्शन करणं. तनया म्हणजे वेगळीच मुलगी होती आणि मला ती खूप आवडायची. पण काही काळ सहवास लागला तिचा. ती आता उच्च शिक्षणासाठी पुण्याला गेली. जे प्रहारवर ज्या भजन सम्राटांच्या मुलाखती झाल्या त्या प्रत्येक मुलाखतीला ज्याचा सुंदर आवाज असतो आणि खऱ्या अर्थाने त्या मुलाखतीला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम ज्यांच्या आवाजांच्या माध्यमातून होतं त्यांच्याबद्दल मी आज मॅडम कडून जाणून घेतलं. त्यांचे त्या शिष्य आहेत. मॅडम, जर आपण बघितलं तर आज अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा होतात. डान्सच्या कॉम्पिटिशन असतात, निबंध कॉम्पिटिशन असतं, वक्तृत्व असतात, भजनाच्या स्पर्धा असतात, कीर्तनाच्या सुद्धा चक्री भजनाच्या माध्यमातून त्यातल्या त्यात बाबा कोण आहे चांगलं हे आजमावलं जातं. मग तशा स्पर्धा म्हणजे खरं तर सिंधुदुर्गाला संगीत शास्त्रीय संगीताचा तेवढा काही खूप मोठा वारसा नाहीये आणि तुम्ही कुठेतरी तो टच करण्याचा प्रयत्न केला. तशा अँगलने एक स्पर्धा बनवण्याचा तुमचा प्रयत्न होता. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला का वाटलं की बाबा आपण शास्त्रीय संगीताच्या स्पर्धा घेतल्या पाहिजे? कारण जे शिक्षण मी घेतलं ना ते शिक्षण असं सहजासहजी कोणाकडे असं जिल्ह्यामध्ये असं नव्हतं. आता ती मुलं ती आमच्या स्पर्धेमुळे बरीच मुलं तयार झाली आणि मला वाटलं की त्या म्हणजे मुलं घडावी, त्यांना स्टेज मिळावं, वेगळी म्हणजे कलावंत त्यांच्यातली कला पुढे यावी असं मला वाटलं. आणि एक स्वयंभू कला क्रीडा मंडळ आहे आमचं आजगावला, त्यांना मी असं सहज विषय बोलले, सर असं विषय खूप इच्छा आहे माझी की शास्त्रीय गायनच व्हायला हवं.
असं. तर ते त्यांनी पण मला चांगलं म्हणजे सपोर्ट केला की हो आपण करूया वगैरे. मग त्या सगळ्या लोकांनी केला म्हणजे सपोर्ट केला. तर मग परीक्षक कोण आणायचे वगैरे हे झालं. आणि आम्ही पणशीकर सरांकडे क्लासला जायचे. तर पणशीकर सरांकडे हा विषय मी नेला की सर असं असं विषय आहे. पण काही लोक म्हणायचे की भजन आपण अभंग स्पर्धा घेऊया, काही म्हणायचे नाट्यगीत घेऊया, पण ख्याल नको हे, कारण आम्हाला जे समजत नाही ते तुम्ही घेताय, आम्हाला त्याचा फायदा काय. कारण दुसऱ्या गावात जाऊन माझं मुलावर गाव, दुसऱ्या गावात जाऊन मी क्लासेस घेत होते आणि त्यात करून ही स्पर्धा. म्हणजे पहिला थोडाफार असं विरोध झाला, पण कारण लोकांना काही कळत नव्हतं त्याचं. पण मला ती शास्त्रीय संगीताची स्पर्धा घ्यायची होती. पणशीकर सरांकडे गेले, बोलले मी असं असं आहे सर, ते अभंग घेऊया म्हणतात, काय करायचं, तुम्ही परीक्षक म्हणून येणार का असं. तर सर म्हणाले अभंग का, क्लासिकल का नाही, सिंधुदुर्गात कुठे क्लासिकल तुला दिसतं, तू क्लासिकल शिकतेस ना, मग क्लासिकलच स्पर्धा घ्यायची, शास्त्रीय ख्याल गायन घ्यायचं. म्हटलं मग परीक्षकांचा विषय ना, बजेट वाढणार वगैरे वगैरे सगळं सांगितलं मी त्यांना. म्हणाले मी परीक्षण करतो आणि हेच करायचं. पणशीकर सरांचं असं होतं की एखादी गोष्ट बोलली की तेच करायची, त्यात बदल नाही. आणि केली, म्हणजे पहिल्या वर्षी स्पर्धा आम्ही केली, खूप चांगला सपोर्ट मिळाला. आणि या म्हणजे जी तुम्ही आता जी स्पर्धा भरवला, ख्याल गायन स्पर्धा, अर्थात शास्त्रीय संगीत, मग या शास्त्रीय संगीतामध्ये परीक्षण जे करत असतात ते त्या ताकदीचे असे कोणकोणते परीक्षक तुम्ही तुमच्या स्पर्धेच्या निमित्ताने लोकांसमोर किंवा त्या जे सादरीकरण करणारे जे उमेदवार आहेत त्यांच्या समोर आणला? पहिले म्हणजे माझे गुरु पंडित दिनकर पणशीकर सर, माझा चौथ्याचे बादशाह म्हणून ओळखलं जातं त्यांना. तर ते आणि प्रदीप धोणसर त्यांना पहिल्या वर्षी. नंतर दुसऱ्या वर्षी स्नेहा राजरीकर म्हणून आणि हे म्हणजे आमच्या वेंगुर्ल्यातले बाळ आंबर्डेकर सर. तर त्यांच्याकडे पण मी असं सहज असं म्हणजे एक ओळख झाली होती, त्यांना आम्ही आणलं. मग परत पणशीकर सर होते. नंतर म्हणजे आमच्यात ही 5वी स्पर्धा आहे. तर गेल्या वर्षी अनुराधा, म्हणजे त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे 22ला अनुराधा कुबेर मॅडम, म्हणजे खूप नॅशनल लेवलचे आहेत कलाकार. त्यांना आणताना 100 वेळा विचार करावा लागतो. म्हणजे त्यांना एखाद्याने जर त्यांचं नाव सुचवलं तर त्यांना आणायचं की नाही, मग त्यांची सोय हे ते सगळ्या गोष्टी बघायला लागतात. मग मी त्यांना सहज फोन केला तर ते यायला तयार झाल्या, अगदी कमी बजेटमध्ये यायला तयार झाल्या. त्यांनी पहिल्या वर्षी त्या होत्या म्हणजे 2022मध्ये. आत्ता 2023मध्ये मंजिरीताई आलेगावकर मुंबईच्या, म्हणजे त्या खूप मोठ्या गायिका आहेत. सवाई गंधर्वमध्ये वगैरे बऱ्याचदा गायला, बरेच वेळा त्यांना मिळाले. तर त्यांचं नाव मिस्टरांनी त्यांना FBला बघितलं आणि मला सांगितलं असं, त्यांना विचारून बघायला हरकत नाही. पण सगळेजण म्हणत होते की त्यांना म्हणजे सोपं नाही मॅडम, तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं, तुम्ही त्यांच्या वाटेला जाऊच नका, हे सोपं काम नाही. पण मी खरं सांगायचं तर मी 2 रात्री मी झोपले नाही, मला त्या जवळ होत्या. कारण कोणी असं बोललं की माझं डोकं हे होतं, का नाही विचारून तर बघायचं, वाटेला जाऊन असा विषय नाही, शेवटी कलाकार येऊ शकतात. तर मी त्यांना विचारलं तर त्या म्हणजे एवढ्या खुश झाल्या, म्हणजे अशा स्पर्धा कुठेच होत नाही. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका खेडेगावात होत आहेत म्हटल्यावर खूपच खुश झाल्या. आणि त्या मला म्हणाल्या की आता 30 आणि 1 तारीख आहे ना, तू 30 मला वाटतं 30 आणि 31 तारीख होती, तर 31 आणि 1 तारीख असं घे. म्हटलं मॅडम सोमवार आहे, लाईट नसते आमच्याकडे, कसं काय करायचं, लाईट कशाला पाहिजे, पहिले काय लाईट होत्या का आमच्याकडे. आमची जेव्हा मुलाखत घेतली ना तेव्हा लाईट नव्हती, लाईट शिवाय घेतली, तिथे माहीत नाही काय नाही काय नाही, तेव्हा कशा झाले. आणि आता तुम्हाला सगळं लागतंय, ठेव तू सोमवारी बघूया काय होते ते. आणि त्या यायला तयार झाल्या, म्हणजे खूप म्हणजे मस्त वाटलं. कारण शास्त्रीय संगीताला जे वजन आहे ते अभंग वगैरे असतं तर त्या सहज यायला तयार झाल्या नसते असं मला वाटतं. अभंग वगैरे वाईट नाही, चांगलं जाईल, तेही नामस्मरणच आहे. पण शास्त्रीय संगीताला जे वजन आहे तिथे तसं नाही. मी खरंच प्रहारच्या माध्यमातून जे जे परीक्षक या ठिकाणी तुम्हाला लाभले त्यांचं खरंच सिंधुदुर्गाच्या वतीनं त्यांचे आभार मानेन, जाहीर आभार. कारण तुम्ही आमच्या जिल्ह्यात आलात, आमच्या मुलांना उत्तेजन देण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालं.
कारण तुम्ही खूप फार उंची गाठलेली लोक आणि अशी लोक जेव्हा आपल्याकडे येतात आणि परीक्षक म्हणून बसतात तेव्हा त्या ठिकाणी सादरीकरण करण्याचा आनंद हा खूप वेगळा असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना मॅडम आपण तुम्ही जे आता ख्याल गायकी म्हटलं शास्त्रीय गायन, नेमकं शास्त्रीय गायनाचा थोडासा प्रेझेंटेशन आपण रसिकांच्या समोर करावं. अगदी खूप नवं थोडासा आवडतं जरा 1-2 मिनिटाचं झालं. खेळवत म्हटला. खर तर जेव्हा आपण शास्त्रीय संगीत शिकतो तेव्हा संयम खूप महत्वाचा असतो. म्हणजे आता आपल्याला अनेक लोक बघत आहेत, म्हणजे शास्त्रीय संगीत जर शिकायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे? पहिला म्हणजे आधी शिकायचं पहिलं म्हणजे आधी त्याने शास्त्रीय संगीत म्हटलं की पहिला त्यात रियाज आला तो आपण वेळच्या वेळी आधी पहिला करायला हवा. पहिला आधी थोडं शांत राहायला पाहिजे, संयम पाहिजे. तर बऱ्याच गोष्टी आहेत की त्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे ज्या प्रकारे म्हणजे संगीताचे शास्त्रीय उपशास्त्रीय असे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये शास्त्रीय संगीत हे उच्च दर्जाचं संगीत म्हणून त्यांना मान्य प्राप्त आहे आणि भारताने जगाला दिलेली ती सर्वोच्च देणगी आहे. संगीताचा सर्वसामान्य जीवनावर नेमका काय परिणाम होतो? खरं तर स्थिरता आधी लागते शास्त्रीय संगीताने मनाला. म्हणजे किती आपण जरी टेन्शन मध्ये वगैरे असलो, एखादा राग आळवला सगळं टेन्शन निघून जातं. दुसरं म्हणजे एक जीवनाला वेगळा वळण लागतं. माणूस वेगळ्या मार्गाने जात नाही कारण त्यामध्ये तो गुंतून राहतो. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे त्यामुळे स्टेज परफॉर्मर वगैरे त्यात आपलं म्हणजे नाव होतं वगैरे वगैरे. तुम्ही बोलता बोलता राग म्हणजे राग आळवल्यानंतर आपण आपल्यावर कंट्रोल करू शकतो असं म्हटलं. हे नेमके राग म्हणजे कशा प्रकारे राग असतात, त्याचं प्रेझेंटेशन कसं करावं हे जर तुमच्या माध्यमातून रसिकांच्या समोर आलं तर त्यांना एक वेगळ्या अँगलने ते ऐकता येईल की बाबा रागाचा आवरव अवरव काय असतो.
आरोह अवरोह म्हणजे रागाचा म्हणजे 5 कमीत कमी रागात 5 स्वर तरी घ्यायला हवे. रागाचे नियम आहेत काही. कमीत कमी 5 स्वर असायला पाहिजे, 6 आणि मग हे स्वर त्यात असायलाच हवे. तर नियम म्हणजे त्यात वादी सवादी महत्वाचा असतो. तर ते स्वर व्यवस्थित लावणं वगैरे. आता विलंबित म्हटलं तर विलंबितला खूप म्हणजे जशी एकदम सायकल चालवणं कठीण नसतं तसं विलंबित गाणं पण खूप कठीण आहे. ते सहसा कोणी जात नाही. तर त्यामध्ये पहिला म्हणजे विस्तार करून रागाचा घ्यावा व्यवस्थित अगदी संतपणे. नंतर हळूहळू त्याची बंदिश घ्यायची. बंदिश घेतली की 1-2 वेळा बंदिश चांगली गाऊन घ्यायची म्हणजे विलंबित. तर ती गाऊन झाल्यावर थोडा विस्तार करायचा. पहिला खर्जात जायचं, मग मध्यामध्ये थोडा विस्तार करायचा, नंतर तार सप्तकात विस्तार करायचा. हे सगळं करत असताना तुम्ही तुमचे साथीदार म्हणजे जे तबला पेटी असतं म्हणजे साथीदार असतात त्यांना पण सांभाळून सगळं तुम्हाला करायचं असतं. पण तो विस्तार करताना सुद्धा वेगवेगळ्या त्यात व्हरायटी हव्या आहेत. वेगवेगळ्या ताना, वेगवेगळ्या प्रकारे आलाप. एक राग म्हणजे एका रागात बरीच गाणी असतात म्हणजे एक राग तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आळवू शकता असं आहे. म्हणजे थोडस रसिकांसाठी तुम्ही एखादा राग जर आळवून दाखवला तर आम्हाला सुद्धा कळेल की बाबा नेमकं कशा प्रकारे तो राग आळवला जाऊ शकतो, कशा प्रकारे वादक ते सांभाळत असतात आणि तुम्ही त्यांना कसं सांभाळून घेता. प्रत्येक वेळी तुम्ही करताय आणि मग शास्त्रीय संगीताला ची किती ताकद असते हे तुम्ही आज रसिकांसमोर मांडला. खरं तर धन्यवाद मॅडम. म्हणजे प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची इच्छा आहे. तुम्ही शास्त्रीय संगीतामध्ये माहिर आहात, आपण शास्त्रीय संगीतासाठी प्रयत्न करता आहात. मग असे एक विषय झाला की आपण अभंग याच्यावर सुद्धा मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की अभंगाकडे तुम्ही कसं काय बघता की अभंग जो आहे. अभंग म्हणजे वाईट नाही, अभंग हे पण नामस्मरणच आहे देवाचं. त्यामुळे भक्ती म्हणण्यापेक्षा त्याचा जास्त प्रचार झालाय असं. मग त्याबरोबर मला आमचं शास्त्रीय संगीत पुढे यावं असं मला वाटतं.
अभंग मला आवडतातच, सगळे गायन प्रकार आवडतात, पण मला त्याबरोबर शास्त्रीय संगीत पण तितकंच ताकदीने असं मला वाटतं. नक्कीच प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी असू शकते, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, आणि त्यामुळे हे तुमचं काही मागणं असेल किंवा तुमची काही प्रयत्न असेल, त्या प्रयत्नाला आमच्या शुभेच्छा. आज आता तुम्ही बोलता बोलता सहज म्हटलं की मला सगळंच आवडतं. आज आपण जर सिंधुदुर्गाचा अभ्यास केला तर सिंधुदुर्गातले अनेक लोककला आहेत, आणि विशेष करून दशावतार आणि भजन हे अगदी प्रत्येक माणसाच्या तना मनामध्ये ते भरलेलं असतं. अगदी लहानसं पोरग सुद्धा कुठेतरी काठी घेऊन तलवार खेळताना दिसतं, आणि एखादं लहान पोरग सुद्धा कुठेतरी टाळ कुठं सुख करता म्हणताना सुद्धा दिसतं. म्हणजे हे आपलं समीकरण आहे. मग आजच्या घडीला आपण भजन सुद्धा ऐकलं असणार. डबल बाऱ्या म्हणून एक प्रकार आपल्याकडे प्रचलित आहे, त्यानंतर 20-20 डबल बाऱ्या, त्याची व्हरायटी नवीन आलेली आहे. हे सगळे प्रकार तुम्ही बघितला असणार, म्हणजे अर्थात मी सिंधुदुर्गाचे असल्यामुळे हे तुमच्या नजरेसमोर असणार. मग ह्या प्रकाराकडे तुम्ही एक महिला म्हणून कसं बघता? खरं तर डबलबारी आणि माझा शास्त्रीय फारसा संबंध नाही, पण एक दोन डबलबाऱ्या मी बघितल्यात. पहिल्या सुरुवातीला बघितल्या, पण पुढे बघाव्याशाच मला वाटल्या नाहीत, कारण त्यांचं ते अशी बोलणं वगैरे असतं, आणि एकामेकाची उडी काढणं वगैरे असं असतं. म्हणजे एक बाहेरचा राग पण तिथे काढला जातो, ते मला नाही आवडत. त्यामुळे एक डबलबारी म्हणजे क्लासिकल त्यांनी करावी असं माझं मत आहे. डबलबारी करू नये असंही मी म्हणत नाही, करावी. आणि डबलबारीमध्ये भजन म्हटलं तर ते कमी होतं आणि बोलणं जास्त होतं. या ठिकाणी बघणाऱ्या बुवांना मी विनंती करतो, एक महिला आपली अगतिकता व्यक्त करते तुमच्या समोर. म्हणजे तुम्ही आपण म्हणतोय ना, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, तसं आता म्हणायची पाहिजे की कुठे ठेवून आमचं ठेवलं तुम्ही भजन. एक महिला ज्यांनी शास्त्रीय संगीतामध्ये खूप अभ्यास केला, आणि ती महिला म्हणते की मी डबल बाऱ्या शक्यतो बघत नाही, 1-2 बघण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही त्यांची डबल बारीकडे बघण्याची दृष्टी पूर्णपणे दूषित केली. विना मॅडम, आपण डबल बाऱ्याबद्दल व्यक्त झालात. अलीकडच्या काळामध्ये एक नवीन फॅड आलाय, म्हणजे खरं तर स्त्रियांना कधीच कमी लेखू नये. अगदी भागवत धर्माचा आपण अभ्यास केला तर एका नायिकेची मुलगी कान्होपात्रा ही संतपदी जाऊन पोहोचली. त्यामुळे भक्तीमध्ये स्त्री पुरुष नीच उच्च असं काहीच नसतं. भक्ती सगळ्यांसाठी समान असते आणि प्रत्येकानं करावं. आमची जनाबाईने सुद्धा भक्ती केली आणि ती संतपदी पोहोचली. अशा अनेक, मीरानं भक्ती केली, अशा अनेक आपण उदाहरणं देऊ शकतो. मग त्यामुळे डबल बारीमध्ये महिलांनी येऊ नये या मताचा मी नाहीये. त्यांचं स्वागतच आहे, आणि तुमच्यासारख्या शास्त्रीय संगीतात तज्ञ महिला असतील तर अजूनच स्वागत आहे. पण अलीकडच्या काळामध्ये महिला आणि पुरुष ह्या डबल बारीच्या सामने तुम्ही बघितलात का? ऐकलंय, फक्त युट्यूबला पाहिलंय, तसं मी लाईव्ह नाही बघितलं. भीती वाटली? नाही, ते भयानक वाटलं. म्हणजे भजनाची तुम्हाला भीती वाटली? नाही, त्यात भजन असं नसतं, त्यांचं बोलणंच बतावणी जास्त असते, त्यात भजन असं नसतं. म्हणजे भजन करणारे सगळे डबलबारी भजन करत नाहीत असा विषय नाही, पण बोलणं जास्त होतं, भजन जास्त होतं. त्यामुळे जे करतात ना बारी त्यांनी करावी, माझा त्याला हे विरोध नाही, करू नका असंही मी म्हणणार नाही. शेवटी पोटासाठी करतच असतील. पण मला तो विषय नाही आवडत. त्यांना माझ्या शुभेच्छा करतात त्यांना, पण मला ते नाही. मग तुम्ही बोलता बोलता सुद्धा असं म्हटलात की बाबा मला नाही आवडत. आपण महिलांबद्दल सुद्धा बोलतो, म्हणजे पुरुष बोलतातच, त्याच्याबद्दल मला डाऊट नाही घ्यायचा आहे, पण महिला सुद्धा ज्या लेवलला जाऊन बोलतात त्याच्याकडे तुम्ही महिला म्हणून कसं बघता? त्यांनी खरं तर बोलू नये असं मला वाटतं, कारण थोडं आपण एवढं आपलं नाव झालंय, थोडं स्टेटस नाही सांगितलं असं वाटतंय. डबलबारी करावी नाही असं म्हणत नाही. ते आता डबलबारी गेल्यानंतर समोरचा बोलल्यानंतर ते बोलावंच लागतं, त्याला पर्याय नसतो, कारण ते कमीपणा घेत नाही, मी काय असं पण असतं ना. मग ते त्यांनी करावी, पण बोलताना जरा भान ठेवावं असं म्हणते. नाही, मला इथे वाटतं की आज आमच्या अगदी समोर एक युस्कर बुवा आहे ज्याने अनेक डबल बाऱ्या केल्या, पण डबल बाऱ्या शांतपणे संयमाने अत्यंत चांगल्या रीतीने फुलवता येतात, आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपण अनेक बुवा बघू शकतो. मग ह्या बुवांना इथपर्यंत करावं असं वाटतं, आणि त्यात महिला उडी घेताय, हम भी आपसे कम नाही असं म्हणून, आणि जे काही तमाशे चाललेले आहेत
ते सगळंच म्हणजे अगदी वगळाळ आहे. त्याच्यावर बोलण्याकडे माझ्याकडे शब्द नाहीये. त्यामुळे मी तूर्त हा विषय इथेच थांबवतो आणि पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो की डबलबारीच्या माध्यमातून जे काही चाललंय ते खूप काही चांगलं नाहीये अशी स्पष्टोक्ती या ठिकाणी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवणाऱ्या आणि आता अलंकार पदवी धारण करून शास्त्रीय संगीतामध्ये एक आपला तुरा रोवणाऱ्या वीणा दळवी मॅडम आपल्याला सांगतायत. मॅडम, एक शास्त्रीय संगीताचे चाहते रसिक आणि एक शिक्षिका म्हणून तुम्ही आमच्या भजनी बुवांना काय नेमकं सांगाल की तुम्हाला कशा प्रकारची डबलबारी आवडेल? मला क्लासिकल बेस असलेली डबलबारी आवडेल. कारण डबलबारी असं बोलण्यापेक्षा त्याच्या क्लासिकल बेसने जरी केली ना तरी ते मला जास्त आवडेल. कारण त्या भजनामध्ये ऐकण्यासारखं असतं, त्यांच्यामध्ये भाव आले पाहिजे भजनामध्ये. ते नामस्मरण व्हायला हवं तिथे, ते नामस्मरण होत नाही. मग ते त्यांनी क्लासिकल बेसने करावे म्हणजे मला आवडेल बघायला पण ऐकायला पण. नक्कीच जे संगीताचे जाणकार आहेत हा एक नवीन ट्रेंड नक्की आपण भजन संस्कृतीमध्ये उदयास आणू अशी आशा व्यक्त करूया. मॅडम, अलीकडच्या काळामध्ये म्हणजे मुंबई विद्यापीठामध्ये तुमचा एक शिष्य चमकला, त्याचा आनंद म्हणजे गुरुला आनंद तेव्हा होतो जेव्हा आपला शिष्य एक उच्चतम पदावर जातो. त्यावेळीच्या तुमच्या नेमक्या भावना काय होत्या? खूप छान वाटलं. कारण त्या मुलांनी पण खूप मेहनत घेतली. ममता प्रभू आणि कौस्तुभ जोरी खरंच खूप छान मुलं आहेत आणि त्यांनी खूप मेहनत घेतात गाण्यासाठी. वेगवेगळे कार्यक्रम येतात. मला खूप छान वाटतं. पण प्रत्यक्ष मी कधी बोलून दाखवलं नाही. कारण छान म्हटलं तर मुलं म्हणतात आपल्याला सगळं येतं असं होतं नाही, कधी बोलून नाही दाखवलं. पण मला त्याचा सार्थ अभिमान आहे की माझी मुलं उंचीवर जाऊन. मला एक गुण तुमच्यातला विशेष आवडला म्हणजे सचिन तेंडुलकरला जेव्हा भारतरत्न मिळाला तेव्हा त्यांच्या गुरुना आचरेकर सरांनी त्यांना वेल्डन म्हटलं. अगोदर त्यांनी अनेक विक्रम केले, त्या विक्रमावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. हे चांगल्या गुरुचं लक्षण आहे. जेव्हा उच्चतम शिखरावर शिष्य पोचतो तेव्हाच त्याला वेल्डन म्हणायचं असतं किंवा खूप चांगला म्हणायचं असं म्हणायचं असतं. शास्त्रीय संगीताबद्दल जाणून घेत असताना अजून कोणत्या प्रकारे आपण प्रेझेंटेशन करू शकतो शास्त्रीय संगीतामध्ये? तसं वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या गायन प्रकार घेऊन करू शकतो. एक ठुमरी टप्पा जे आपल्याकडे नाहीये. मग त्याचा तुम्ही जर तो प्रेझेंटेशन केला तर नक्की कळेल की ठुमरी टप्पा काय आहे. कारण ठुमरी म्हटल्यानंतर आम्ही दशावतारात जातो. नाही, तसं नाही. केवळ गवळण वगैरे आहे, ठुमरी टप्पा गवळण आहे, समूहगीत असतात, देशभक्ती गीत असतात. ह्या सगळ्या म्हणजे सगळ्या जी गीत प्रकार आहेत ना त्यामध्ये असं जाऊन वेगवेगळ्या हे करू शकतो. एखादं सादरीकरण एखादं केलं असेल तर रसिकांच्या स्वतः लक्ष देईल की बाबा काय नेमकं आहे ठुमरी टप्पा. एक आहे, ठीक आहे. अशा प्रकारे असतात. म्हणजे ते पहिली संत गायची असते थोडी आणि नंतर लय वाजवायची असते, त्यांची चौपट करायची असते. असा प्रकार सुद्धा त्यामध्ये असतो. आता तुमच्याकडे जी मुलं येतात ती साधारण काय वयोगटाची असतात? असं काही नाही. म्हणजे एक 5 वर्षानंतर 70-80 पर्यंत वगैरे असतात. म्हणजे विद्यार्थ्यांची वय बदलली की शिक्षकांची त्याच्याकडे बघण्याची दृष्टी बदलते. मग 5व्या वर्षाचा मुलगा किंवा मुलगी तुमच्या समोर येते तेव्हा नेमकी काय आव्हाने असतात? खरं तर त्या मुलांना आधी पहिले एका जागेवर बसवणं हे कठीण जातं. त्यामुळे आणि ते मला आवडतं कारण हे खरं चॅलेंज असतं ना एका शिक्षकाला. त्या मुलांना एकत्र बसवणं, ते सारखं त्यांना सरळ करत राहणं, इकडे बघणं तिकडे बघणं, ती मस्ती करणं, ते लक्ष न देणं, उठून पळणं वगैरे, यांना एकत्र एका जागी बसून ते मी करून घेते आणि मला ते फार आवडतं.
म्हणजे ते आव्हानच आहे तसं मी म्हणते. आणि तरुण मुलं जेव्हा येतात कॉलेज वयी तेव्हाचा अनुभव कसा असतो? तसा छान असतो. पहिलं करतात, नंतर कंटाळतात. असं म्हणजे मेहनत घ्यायला नको, जी मेहनत घ्यायला हवी ना ती मेहनत घ्यायला बघत नाही. आवाज छान असतो त्यांचा, सूर ताल लय सगळं काही असतं, पण आळस असतो त्यांच्यामध्ये आणि ते करायला बघत नाही. रियाज जो करायला पाहिजे शास्त्रीय संगीताकडे तर तो करायला मुलं बघत नाही आणि हा त्यांनी करावं असं मला वाटतं. आणि तिसऱ्या टप्प्यातले म्हणजे वृद्ध आपण म्हणतो की आपल्या आई वडिलांच्या वयाची काही लोक तुमच्याकडे सुद्धा शिकायला येतात, तेव्हा त्यांचा अनुभव कसा असतो? ते तर सरळच सांगतात की आता आमचं तर थोडंफार वय आहे, त्यात काय शिकवणार तितकं आम्हाला शिकवा, त्याच्या पुढे जाऊन काही शिकवू नका, परीक्षा वगैरे द्यायची नाहीये. पण छान वाटतं खरं तर ती लोक अगदी मन लावून करतात, बरं वाटतं ते बघायला. एका शिक्षकाला ते जवळ असतं ना, आपण जे देतो ते मुलांनी पटापट घ्यायला हवं, भरपूर शिकवायचं असतं गुरुंना, पण मुलांनी रियाजच केला नाही तर गुरु काय करणार, मग तेच देणार असं. खरंच तिन्ही प्रकारातली मुलं तुम्ही शिकवत असता, त्यांना घडवण्याचं काम करता. आणि संगीत हे वाटतं तेवढं सोपं नाहीये, कारण त्याला विशिष्ट असा पोर्शन नसतो. आजन्म संगीत सातत्याने ते शिकत राहावं लागतं, त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे व्हरायटी आपल्याला आणावे लागतात. आणि रियाज हा शास्त्रीय संगीताचा मुख्य बाज राहिलेला आहे, किंवा रियाज शिवाय शास्त्रीय संगीत येऊ शकत नाही. त्यामुळे आव्हानं असतात, गुरुकडे असतात आणि शिष्याकडे असतात. आणि जेव्हा तुमची मुलं शास्त्रीय संगीताच्या स्पर्धेमध्ये उतरतात तेव्हा शिक्षक म्हणून तुम्ही कशा प्रकारे त्यांच्याकडून तयारी करून घेता? पहिला जो सिलेबस असतो तो मी करून घेते, म्हणजे रियाज तर घेतेच करून, तो सिलेबस असतो तितका करून घेते. रोज त्या मुलांना एक घरात 2-3 महिने प्रॅक्टिस करून घे. मध्ये जर मला एखादा दिवस ऑफ असेल तर मी तिथे जाऊन तबलावाला घेऊन सगळं म्हणजे इन्स्ट्रुमेंट वगैरे घेऊन तिथे जाऊन मी सगळ्या मुलांची तयारी करून घेते. परत त्यांचं ते हे म्हणजे तोंडी घ्यायचं असतं, हे कसं ते कसं, म्हणजे व्याख्या वगैरे असतात ते सगळं घ्यायचं असतं, ते सगळं करून घेते. आणि ठीक आहे मुलं करतात, बरं वाटतं, पण जास्तीत जास्त प्रॅक्टिस घेतली तर मुलं करतात असं. खरं तर तुम्ही 2 आघाड्या सांभाळताय. एक आहे संसाराची आघाडी, त्याच्यामध्ये होम मिनिस्टर आहे तुम्ही, गृहमंत्री तुम्ही, त्यानंतर तुमचे नियोजन मंत्री तुम्ही, सगळी खाती तुमच्याकडे. आणि दुसऱ्या बाजूला हे संगीताचं डिपार्टमेंट सांभाळायचंय, मग तुमची तारेवरची कसरत असते. मग हे सगळं सांभाळत असताना याला वेळ कसा काय देता? वेळ म्हणजे खरं तर मी पहिल्यापासूनच घरातून बाहेर पडल्यामुळे, सासऱ्यांनी म्हणजे पहिल्यापासूनच मला क्लासला घातलं आणि हे माझं चालू ठेवल्यामुळे काय झालं की जास्त फार तर मी घरात काम असतंच, नाही असं नाही, ते मी सांभाळते. पण त्याबरोबर सकाळी लवकर उठणं, हे सगळे कामं करणं, जाणं, परत संध्याकाळी येणं करणं वगैरे असं चाललेलं असतं. म्हणजे त्यात सगळं म्हणजे टायमिंग लावून सगळं चालतं. म्हणजे मुंबई सारखं. हो मुंबई सारखं, म्हणजे तितक्या वेळातच क्लासमध्ये पोहोचलं पाहिजे, तितक्या वेळातच घरी आलं पाहिजे, असं म्हणजे टायमिंग लावून चालतं सगळं, कारण नाही तर ऍडजस्ट होतं. खरंच खूप सुंदर तुमच्या या तुम्ही जे काही संगीताची युक्ती करता आहात किंवा संगीताबद्दल तुम्हाला जो काही एक वेगळा आनंद मिळतोय, तो आनंद तसाच मिळत राहावा, तो द्विगुणित होत जावा ही सदिच्छा. या सगळ्या गोष्टी करत असताना आपण समाजामध्ये बघतो आज गुरु आणि शिष्य हे जे काही नातं आहे ते कुठेतरी बिघडल्यासारखं वाटतं. तुम्हाला त्याचे अनुभव आलेत का एक शिक्षक म्हणून? तसे आले म्हणायला हरकत नाही आणि नाही असे म्हणायला हरकत नाही. म्हणजे आहेत तसं, पण अशा गोष्टी होत राहतात, त्याचा काही इश्यू करण्याची गरज नाही. किती मुलं येतात, किती जातात, काही मुलं करतात, काही मुलं नाही करत, काही मुलं ओळख दाखवतात, काही नाही दाखवत, त्याचं काही मला वाटत नाही, कारण हा प्रवास चालूच राहणार आहे. अशी त्यामुळे बरेच अनुभव येणार, आपटणार पडणार उठणार हे चालूच राहणार. त्यामुळे काही तसं मला वाटत नाही. प्रत्येक गुरुचा अनुभव, आपल्या शिष्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. जसं तुम्ही एखाद्याकडे बघता तसं तुम्हाला समोरचा दिसत असतो. आपण जर बघितलं तर आज सिंधुदुर्गामध्ये म्हणावी तशी जी क्रांती आहे तुमच्या शास्त्रीय संगीताची ती झालेली नाहीये. याला काय कोणती कारण जबाबदार असू शकतात तुमच्या अभ्यासानुसार? खरं तर आपल्या आधी खरं तर रियाज आपल्याकडे खूप कमी आहे आणि शास्त्रीय संगीत म्हटल्यानंतर ते खूप अवघड वाटतं,
त्यामुळे तो रियाज करायला बघत नाही असं. आणि आवड शास्त्रीय संगीताचा तसा प्रसार झालेला नाही. त्यामुळे कसं होतं की लोकांपर्यंत अजून हे पोचलेलं नाही. जेव्हा हे पोचेल लोकांपर्यंत त्यांना वाटेल की बाबा एक म्हणजे शास्त्रीय संगीताशिवाय पर्याय नाही, हेच करायला पाहिजे, हे खरं बेसिक आहे, त्याला आपण अभंग वगैरे वेगवेगळ्या म्हणजे गीत प्रकार वगैरे गाऊ शकतो असं जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा. तुम्ही कधी परीक्षण केलात का गायन स्पर्धेचं वगैरे असं? हो, भजन स्पर्धेचं वगैरे केलं, बऱ्याचदा अभंग वगैरे असं केलं, नाट्यगीत वगैरे असं केलं. परीक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल की बाबा कशा प्रकारचं प्रेझेंटेशन तुमच्याकडून परीक्षकांना अपेक्षित असतं? म्हणजे आता अभंग हा विषय जर घेतला, हा गीत प्रकार घेतला, तर त्यामध्ये आपण समजा विठ्ठलाचा अभंग म्हणत असू तर आपल्या गाण्यात विठ्ठल समोर आहे आणि आपण त्यांची म्हणजे हे करतोय, आळवणी करतो, प्रार्थना करतो, त्यांचं पण वर्णन करतो, हे दिसायला पाहिजे. विठ्ठलाचं प्रत्येक गोष्टीचं गाण्यात प्रत्येक गोष्ट असते ना, मग ते आळवणी तिथे दिसायला हवी. तर काही मुलांचं कसं असतं, बाबा पेटीकडे बघा गा, तबल्याकडे बघा गा, कोण सुराज गातंय, कोण बेसूर गातंय, काही घाबरत गात आहे, काही तर आलाप म्हणजे एका बाजूला सगळंच म्हणजे इन्स्ट्रुमेंट असतं, एका बाजूला मुलं असतात, असं जे काहीच असं हे नाही, म्हणजे त्यांचं एकच म्हणजे समन्वय असं काहीच नाही त्यांचा. मग तसं होताना म्हणून ती शास्त्रीय संगीत शिकावं असं मला वाटतं. म्हणजे सगळ्या गोष्टी आपोआप त्या कळायला लागतात त्यातून, म्हणजे सूर ताल लय आलो की आपोआप सगळ्या गोष्टी कळायला लागतात. तर मला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी ह्या सगळ्याचा हे करा, विचार करावा, शास्त्रीय संगीत शिकावं असं मी आपण हे आता बोललात ते अभंगाबद्दल. जेव्हा नाट्यगीताची स्पर्धा असते तेव्हा नेमकं तुमचा परीक्षणाचा अँगल कसा असतो? तसं सर्वेश वगैरे असं मी अजून केलं नाही आहे परीक्षण, सर्वेश नाही केलं. पण त्यात बऱ्याच गोष्टी असतात, म्हणजे त्यामध्ये त्यांचा सूर ताल लय असतोच, पण त्यांचं ते ग्रेपरी असते, परत त्यांचा हावभाव चेहऱ्यावरील वगैरे वगैरे सगळं, म्हणजे जे बोलतात ते त्या विषयाला धरून आहे की नाही हे पण असतं. तर तितकं मला वाटतं की असं असावं. आपण जसे मुलाला सांगीतिक धडे देतात संगीताचे, शास्त्रीय संगीताचे, तसं आपण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मैफिली करतात. मैफिलीचा अनुभव, वेगवेगळे गाव असतात, वेगळी मतं असतात, वेगळा ऑडियन्स असतो, तो कसा असतो? ऑडियन्स खरं तर छानच असतो. आणि आपण म्हणजे मैफिली जेव्हा आम्ही करायला जातो तेव्हा असं एक आम्ही जे आजपर्यंत काय शिकलो ते फक्त लोकांपर्यंत पोचावं यासाठी स्टेज गाजगाव वगैरे हा कधीच विषय नसतो. आणि एक मनात श्रद्धा असते देवावर, मग तिथे जाऊन बाबा सेवा करायला मिळते हे महत्वाचं वाटतं. आणि अनुभव छान असतो तिथे. कधीतरी प्रॉब्लेम येतात, तबकीच येत नाही, कधीतरी पेटीवारीच येत नाही, कधीतरी तबल्याचाच प्रॉब्लेम येतो, कधी सगळी सूत्रसंचार लगेच येत नाही, म्हणजे अशा गोष्टी असतात तिथे. आणि वेळेअभावी काही म्हणजे पुढे मागे असं होतं, त्यामुळे ते अनुभव भयानक असतात. मागे येऊन दुसरा कार्यक्रम थांबलेला असतो आणि मग आम्हाला उशीर झालेला असतो, मग ते घाईघाईत आटपावं लागतं सगळं, आणि तेव्हा जी गडबड होती ना ती जरा हे करायसारखी असते. आपण मैफिलीचं एखादं गीत अर्थात भावगीत जरी असेल तर ते रसिकांसमोर ठेवा, म्हणजे मैफिलीमध्ये सुद्धा कशा प्रकारे प्रेझेंटेशन करणं अपेक्षित असतं ते लोकांना कळेल. एक मी नाट्य घेतलं. हा ठीक आहे, चालेल.
घेताना मला मैफिलीचा आनंद घ्यायला मिळतोय आणि त्यामुळे खरंच तुमच्या वादकांसहित तुम्हाला सुद्धा थँक्स म्हणेन, कारण ही पहिली अशी आमची मुलाखत आहे जी मैफिल आणि मुलाखत अशा प्रकारचं, आणि हे सगळं मी मुद्दाम या ठिकाणी सांगेन, सन्माननीय केळुसकर बुवा या ठिकाणी आहेत, एवढे मोठे डबलबाजीचे बुवा, तरी पण कलाकार किती विनम्र असतो त्याचं उदाहरण म्हणजे केळुसकर बुवांचं मी मुद्दाम नाव घेईन. बुवा म्हणून ते बाजूला राहिले नाही, मी पेटी वाजवायला येतो आणि आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहिले. म्हणजे जी मोठी माणसं असतात ती कशी असतात, फक्त तुम्ही उंचीनं मोठं असलं म्हणून मोठं होत नाही, तुमचे पाय जमिनीवर असले पाहिजे. त्यामुळे बुवा खरंच तुमचे धन्यवाद, खूप छान तुम्ही वादन करताय, जे ऐकताना अंगावर शहारे येत आहेत, एक वेगळा आनंद मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला माझ्या डाव्या बाजूला आहेत पावसकर, जे बुवांच्या बरोबर सातत्याने त्यांची साथसंगत करतायत, बऱ्याचदा ते आपल्याला बघायला मिळतात. आणि खरं तर पावसकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर पूर्णपणे जीवनापासून अलिप्त असणारा हा माणूस एक बुवा कसं त्याला जागेवर आणू शकतो, आणि ही दोन्ही गोडजोडी या ठिकाणी आपल्याला वीणा मॅडमच्या या मैफिलीमध्ये बघायला मिळत आहे. मॅडम, आपण आता एक मैफिलीचं गाणं या ठिकाणी नाट्यसंगीत सादर केलं. या संगीत सादर करत असताना तुम्ही निवेदक किंवा जे वादक असतात त्यांची सुद्धा या ठिकाणी काय गरज आहे ते सांगितलं. त्यामुळे मला एक जाणून घ्यायला नक्की आवडेल की निवेदकाकडून तुमच्या अपेक्षा काय असतात. तशा म्हणजे पूर्ण निवेदकावर पूर्ण जो कार्यक्रम असतो तो निवेदकांवर पूर्ण असतो, त्यामुळे त्यांनी आम्हाला सांभाळून घेणं हे महत्वाचं वाटतं, कारण आम्हाला ती बोलायची सवय नाही. त्यामुळे आणि कधी वेळ पण बोलायची आली नाही, त्यामुळे बोलण्याचा माझा अनुभव खूप कमी आहे. त्यामुळे कसं कसं बोलते आहे तुम्ही असल्यामुळे जरा सोपं पडलं बोलायला. केळुसकर बुवा पण बाजूला आधार आहे, खाली असतं की पावसाची भीती नसते. त्यामुळे छान वाटलं. म्हणजे एकंदरीत आपण आता निवेदकाबद्दल सुद्धा बोललात की निवेदकाने आम्हाला सांभाळून घेतलं पाहिजे, पण अलीकडच्या काळामध्ये निवेदन करताना कधी कधी निवेदक घसरतात, आपण बऱ्याच ठिकाणी बघतो. मग निवेदकाने घसरता कामा नये म्हणून तुमच्याकडे काही स्ट्रॅटेजी आहे का, की बाबा निवेदकाने कसं म्हणजे मर्जी माप मीठ तेवढंच पडायला पाहिजे, ते अति झालं तर मग तो पदार्थ फ्लॉप होतो. तसं निवेदन हे खूप महत्वाचं आहे. अनेक निवेदक आपल्याला सिंधुदुर्ग स्तरावर काम करताना दिसतात, खूप छान निवेदन करतात, आपण आवर्जून त्यांचं कौतुक केलं पाहिजे. पण कधी कधी जेव्हा निवेदकाची गाडी घसरते तेव्हा मात्र तुमच्या मैफिलीचे 3 फेरा वाजतात. तर असं होतं बऱ्याच ठिकाणी, पण आमच्या मैफिलीत असं झालं नाही, कारण आमच्या मैफिलीत सर तुम्ही एकदा होता आणि कात्रे सर होते, त्यामुळे ते मोजकच बोललं जातं. तो प्रसंग तिथे म्हणजे आजूबाजूचं वातावरण बघून बोललं जातं, त्यामुळे आमच्यावर अशी वेळ कधी आली नाही. आणि जास्तीत जास्त कात्रे सर असतात, कात्रे सर पण नेहमी चांगलं मार्गदर्शन करतात, तुम्ही पण एकदा होता, त्यामुळे अशी वेळ कधी आली नाही. त्यांनी ते तितकं बोलायला पाहिजे, कारण कार्यक्रमाचा वेळ तितकाच असतो, त्यात गाणाऱ्याला पण संधी मिळायला पाहिजे, वादकांना पण आपली कला सादर करायला मिळायला पाहिजे. मग त्यांनी हे सगळं सांभाळून ते बोलायचं असं मला वाटतं. म्हणजे आता तुम्ही एक मुद्दा मांडलात की तेवढीच वेळ असते, मग त्यामुळे थांबणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे तेवढीच वेळ आहे, आपण तुझं थांबणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण शेवटच्या समारोपीय जे काही म्हणताय, भैरवी घेत असाल तरी भैरवी घ्यायला हरकत नाही. की भैरवी घेण्याच्या अगोदर माझा तुम्हाला एकमेव प्रश्न आहे की तुमच्या वाटचालीसाठी प्रहारच्या लक्ष शुभेच्छा. व आपण या ठिकाणी आलात, आम्हाला खूप म्हणजे जरा आम्हाला खूप आनंद झाला की पुन्हा प्रहार मध्ये तुम्हाला भेटता आलं. या ठिकाणी पावसकर आहेत, ते या नात्याने पुन्हा या ठिकाणी आले, पुन्हा एकदा आमची माणसं भेटली, एक वेगळा आनंद झाला. त्यामुळे मला तुम्हाला जाणून घ्यायला तुमच्याकडून मला हा प्रश्न या उत्तर अपेक्षित आहे की तुम्ही सद्यस्थितीमध्ये जे संगीत क्षेत्रामध्ये चाललेलं जे काय आहे त्याच्याबद्दल आणि तुमच्या अपेक्षा की बाबा असं असं व्हायला पाहिजे, याबद्दल नेमकं तुम्ही काय सांगाल?
जसं मी मगाशी सांगितलेलंच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय सांगावं असं वाटतं की सगळे भजन बुवा आम्हाला ऐकताय, कारण आपण जे सत्र चालवतोय ते भजनी बुवांचं सत्र चालवतोय आणि अशामध्ये शास्त्रीय संगीतामध्ये माहीर असणारी गायिका या ठिकाणी येऊन बसते, जिला डबलबारी आवडते, पण काही गोष्टींमुळे ती डबलबारीपासून अलिप्त राहते. मग अशा भजनी बुवांना, संगीत क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या लोकांना किंवा रसिकांना तुम्ही काय सांगाल? खरं तर भजनी बुवा जे आहेत ना ते डबलबारी बुवा भजन करतात असं नाही, पण त्यापेक्षाही भजनी बुवा आहेत ते खूप छान भजन करतात आणि त्याला काही अपवाद आहेत, काही बुवा खूप चांगलेही करत असतील, पण मला ते खूप आवडलं कारण ते साचेबद्ध असतं, ते तितकंच त्यांनी वेगवेगळे रागधारी बसवावे, वेगवेगळी गाणी बसवावी. आता समजा एखादं दत्ताचं मंदिर असेल तर तिथला पण एक दत्तावरचं पण एक गाणं घ्यावं असं मला वाटतं. म्हणजे जसं विठ्ठलाचं असेल मंदिर पण तिथलं पण एक घ्या, म्हणजे विठ्ठलाचं एक गाणं घ्यावं. आपण ज्या क्षेत्रात आहोत तिथलं एखादं तरी असं गाणं घ्यायला हवं असं मला वाटतं. आणि त्यांनी ते जर म्हणजे शास्त्रीय बेस घेऊन जर त्यांनी भजन केलं तर चांगलंच आहे. आणि असे बरेच आता पण मालवणमध्ये एक भजन स्पर्धा होती, बुवा पण त्याला परीक्षा होते आणि मी पण होते, तर तिथे पण असं मला जाणवलं की खूप चांगले भजनी बुवा आहेत, पण त्यांनी म्हणजे डबलबारी बुवांपेक्षा म्हटलं ना काही अपवाद आहेत, पण त्यांना पुढे स्टेज प्रसिद्धी मिळत नाही. मग त्यांना ती प्रसिद्धी मिळावी कारण त्यांची पण मेहनत खूप असते, तर त्यांना ही प्रसिद्धी मिळावी. आणि जे आता मी म्हटलं ते डबलबारी बुवाचं भजन वगैरे, तर त्यांनीही क्लासिकल बेस घेऊन भजन करावं, मग ते पण आम्हाला आवडेल. आणि शास्त्रीय संगीतवाल्यांसाठी जर म्हणत असाल तर त्यांनी विशारद होऊन तिथे, खरं तर विशारद इतकं राहतो, त्याचं संगीताचा गाभा इतका खोल आहे तो कोणालाच कळा देणार नाही. म्हणतात संगीत जसा सागराचा तळ मिळत नाही आणि संगीताचा सूर कोणाच्या हाताने मिळत नाही, तसं आहे ते. तर रियाज करत राहावं आणि एक साधक म्हणून साधना करावी, त्यातून परमेश्वराची साधना होते आणि ती जास्त महत्त्वाची आहे. कारण आता गरज आहे आपल्याला जास्त, आपण साधना संगीत साधना म्हटल्यानंतर त्यात साधना आली, मग ते प्रत्येक गोष्टीत आता ईश्वर आहेच, मग तिथे ते पण व्हायला हवं असं मला वाटतं. शास्त्रीय संगीताचा प्रचार प्रसार व्हायला हवं, भजन पण पुढे यायला हवं, ते पण पुढे यायला हवं, पण त्याबरोबर शास्त्रीय संगीत पण पुढे यायला हवं, जेणेकरून असे खूप राग असतात जे शिकण्यासारखे असतात, कोणाला माहितीच नसतात. ते एक शिवरंजनी राग वगैरे असे म्हणजे बागेश्री, मालकस असे मोजकेच रागमध्ये पूर्ण भजन बसवलेलं असतं. मला वाटतं ते वेगवेगळ्या रागांमध्ये बसवलं, तो प्रयोग पण करून बघा असंही मला वाटतं. नक्कीच या ठिकाणी बुवा हे सगळं आणि त्याच करून माझं बोलण्यात काय चुकलं असेल तर सर्वांची माफी मागते, कारण बोलण्याचा मला अनुभव खरंच नाहीये, तर सर्वांची माफी मागते. कोणाला जाणते अजाणते म्हणून काय माझ्याकडून चूक झाली असेल तर माफी. आपण आता राहते पण आभार मानते आणि केळकर बुवा यांचे माझ्या साथीदारांचे पण खूप आभार मानते. आपण समारोप करायला हरकत नाही, आपण समारोप करायला घेऊया. प्रहारच्या या मुलाखत सत्रात आता आपण वीणा दळवी मॅडम यांच्या मुलाखत ऐकता आहात. एक शास्त्रीय संगीतामध्ये नाव असलेले व्यक्तिमत्व, पूर्ण भारतात रामनामाचा सध्या प्रचार चालू आहे, प्रसार चालू आहे, त्यामुळे समारोप सुद्धा रामनामानेच व्हावा. Hare
हे दोन भारतातले असे महापुरुष आहेत ज्यांनी पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण व्यापून टाकलेलं आहे. अशाच रामनामाचा जयघोष करत या ठिकाणी वीणा दळवी मॅडम यांनी या मुलाखतीचा समारोप केला. ज्या भारतामध्ये अयोध्या नगर वसलेले आहे त्या अयोध्यामध्ये उद्या काही दिवसातच रामाची प्राणप्रतिष्ठा आहे. खरं तर हा प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा क्षण असणार आहे. मी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये राम येवो, आमच्या भजनातही राम येवो ही ईश्वराच्याने प्रार्थना करतो. या ठिकाणी विशेष करून गुरुवर्य भालचंद्र केळुसकर बुवा या ठिकाणी स्वतः जातीनिशी उपस्थित आहे. त्यांनी जे सुंदर हार्मोनियमवर जे आता काम केलंय, जे त्याने सूर काढले, म्हणजे प्रत्येक सूर काढताना त्यांची जी बोटं, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यावरचा जो काही वेगळा, ज्याला आपण कलावंतांच्या डोळ्यामध्ये असलेली एक जरब आहे, ती आपल्याला त्या अनुषंगाने बघायला मिळाली. माझ्या बरोबर असणारे पावसकर या ठिकाणी आपला वेळ काढून आले आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ही मैफिल आनंदित झाली. मॅडम, आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आलात. आपण या ठिकाणी परखडपणे व्यक्त होण्याचा प्रयत्न केला, याबद्दल मी आपल्यासह दोन्ही आपल्या बुवांचे, वादकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मायबाप रसिकांचा या मुलाखतीपुरता निरोप घेतो. धन्यवाद.